नमस्कार मित्रांनो. तर आज संध्याकाळी जाणवलं की मी माझा स्वतःचाच नियम एक प्रकारे तोडत आहे आणि एक प्रकारे स्वतःलाच त्रास करून घेत आहे. तर हा नियम काय होता बेसिकली? नियम एकदम सिम्पल होता. डोंट थिंक इन द फ्युचर. आणि लिटरली संध्याकाळी जेव्हा ही गोष्ट माझ्या डोक्यामध्ये आली किंवा जाणवली एक प्रकारे की गेल्या 2-3 दिवसांपासून मे बी मी फ्युचरमध्ये थिंक करतो आहे. तर त्याच्यामुळंच माझ्या डोक्यामध्ये जे काही कन्फ्युजन आहे म्हणा किंवा जो मानसिक त्रास होतो आहे, तर त्याच्यामागे हे सर्वात मोठं कारण होतं. एकूणच मी फ्युचरमध्ये थिंक करत होतो. थिंकिंग इन फ्युचर म्हणजे काय एक प्रकारे? म्हणजे संध्याकाळचीच गोष्ट आहे. एकूणच मी आज दुपारपर्यंत यूजर प्रोफाईलची स्क्रीन तयार केली होती. एक प्रकारे जस्ट UI त्याचं एक प्रकारे कशी दिसन अशा टाईपमध्ये. तर ज्या काही फील्ड्स मी डेटाबेसमध्ये डमी म्हणून सेट केल्या होत्या, एक प्रकारे त्या फ्रंट एंडला मी एक प्रकारे डिस्प्ले करत होतो. आणि तो UI एक प्रकारे ठीकठाकच होता. एकदम असा भारी नव्हता आणि इतका पण बेकारही नव्हतं की ज्याला मी शिवाय देऊ शकतो एक प्रकारे. तर एकूणच तो UI बऱ्यापैकी ठीकठाक होता. पण ॲज युजल दुपारनंतर माझी एनर्जी डाऊन झाली. त्याच्यानंतर मला काही काम असं करता आलेलं नाही. म्हणजे 5-6च्या आसपास तोपर्यंत मी जवळपास नको तिथंच वेळ घालवला असेल. आणि जेव्हा संध्याकाळी मी डेव्हलपमेंट किंवा ॲक्च्युअल कोड बघायला घेतला तेव्हा जाणवलं की आपल्याला अजून भरपूर काही करायचं आहे. एकूणच आता युजरची प्रोफाईलचा UI तो बऱ्यापैकी ठीक आहे, पण त्याच्यामध्ये मला अजून काही चेंजेस करायचे ते. म्हणजे दिसायला तो भारी दिसला पाहिजे अशा टाईपमध्ये. आणि लिटरली मी UI UX डेव्हलपर नाही आहे एक प्रकारे. म्हणजे मला स्टायलिंग नावाची गोष्ट बऱ्यापैकी जमत नाही. एकूणच जी सुंदरता असते म्हणा किंवा स्टायलिंग नावाची जी गोष्ट असते ती आपल्याला एक प्रकारे बिलकुल पण समजत नाही. एकूणच माझा ब्रेन जो आहे तो एक प्रकारचा लॉजिकल सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये ह्या काय म्हणतात UI UXच्या गोष्टी सहसा घुसत नाही. त्याच्यामुळं मी बऱ्यापैकी ठीकठाक असं UI तरी बनवला होता असं मला वाटतं आहे. पण त्याच्यानंतर बऱ्याच काही स्टेप्स करायच्या होत्या. जसं की आता तो जो UI बनलेला आहे त्याला अजून थोडाफार चेंज करून त्याच्यामध्ये अजून जे काही मला चेंजेस करता येईल ते करायचे होते. त्याच्यानंतर मग त्या जो UI आहे त्या प्रत्येक UIचा एक नवीन सेक्शन वाईज असा कंपोनंट तयार करायचा आहे अजून तसंही. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी बॅकएंडचा कोड लिहायचा आहे. तो झाल्याच्यानंतर मला होम स्क्रीनवरती तो बाकीचे जे युजरचे प्रोफाईल्स असतील त्यांचा डेटा रेंडर करायचा आहे. एक प्रकारे सजेशन्स त्याच्यामध्ये. तर ते युजरचं जे कार्ड असेल, वर्क कार्ड म्हणता येईल त्याला, तर ते बनवायचं आहे. त्याच्यानंतर युजरची जी प्रोफाईल आपल्याला दिसणार आहे ज्या अदर युजरची जी पब्लिकमध्ये दिसते, तर ती एक प्रोफाईल मला डिझाईन करायची, त्याचा कोड लिहायचा आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपण युजरची प्रोफाईल इमेज घेणार आहे तर ती मला एक प्रकारे क्लाउडवर स्टोअर करायची. AWSवरच मी स्टोअर करेन कदाचित. तर त्याच्यासाठी मग खूपच सारा कोड लिहावा लागणार आहे. कोड तर खूप सारा नसणार आहे, पण त्याच्यासाठी जी प्रोसेस असते तर ती लिहिणं जरा खूपच चॅलेंजिंग गोष्ट असणार आहे. आणि जेव्हा संध्याकाळच्या टायमिंगला मी विचार करत होतो की मला ह्या गोष्टी अजून करायच्यात आहेत. हे झालं फक्त युजरच्या प्रोफाईलच्या रिलेटेड म्हणा किंवा होम स्क्रीन किंवा युजरच्या प्रोफाईल रिलेटेड गोष्टी. त्याच्यानंतर मला चॅट सिस्टीमची पण इम्प्लिमेंटेशन करायची आहे. वर्क लिंकची सिस्टीम, त्याच्यामध्ये नोटिफिकेशन्स म्हणा किंवा ते जे आपण एक प्रकारे मेसेज पाठवणार आहेत ते, त्याच्यासाठी एकूणच लिटरली जेव्हा मी विचार करायला बसलो की मला हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं
आणि लिटरली विचार करता करता जाणवलं की आपल्याला अजून भरपूर काही करायचं आहे. आणि शेवटी प्रश्न पडला की ह्या महिन्याच्या एंडपर्यंत ही गोष्ट आपल्याला पॉसिबल होईल का, ही गोष्ट ॲक्च्युली पूर्ण होईल का. आणि लिटरली जेव्हा या प्रश्नाचं उत्तर मी स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तेव्हा असं वाटत होते की नाही, लिटरली हे पॉसिबल नाही, ही गोष्ट एकदम कधीही न संपणारी आहे. आणि आपण जितकं जास्त पळतो आहे, जितकं जास्त जोरात धावण्याचा प्रयत्न करतो आहे, तितकी जास्त ती गोष्ट आपल्यापासून दूर निघून जात आहे. आणि लिटरली ह्या गोष्टीचा मला एक प्रकारचा मेंटल त्रास होत होता. आणि त्याच टायमिंगला मला एक असा प्रश्न पडला की आपण कोणत्या गोष्टीमध्ये अडकलो. एक प्रकारे कदाचित आपण दुसरं काहीतरी चांगली गोष्ट करू शकलो असतो, जी की लवकर उरकन आणि लवकर संपून जाईन एक प्रकारे अशी. आणि त्या टायमिंगला तो विचार बघून जाणून मला जरा विचित्र वाटला. कारण की जेव्हा आपण एखादी काम करत असतो जे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं किंवा आपल्यासाठी आहे, पण त्याच वेळेस जेव्हा आपल्याला जाणवतं की ह्याच्यापेक्षाही आपण काहीतरी चांगलं अजून करायला पाहिजे होतं किंवा करायला घेतलं असतं तर बरं झालं असतं, तर ही गोष्ट खूपच त्रासदायक आहे बेसिकली. तर त्या टायमिंगला मी जरा गाणी बिणी लावली एक प्रकारे, आणि जो कोड मी आधी करायला घेतला होता, करत होतो जस्ट त्याच्यामध्ये जरा थोड्या वेळासाठी लक्ष घातलं, मग लावलं. आणि त्या टायमिंगला जाणवलं की लिटरली मी जर ह्या टायमिंगला ह्याच गोष्टीवर जर फोकस केलं तर काय म्हणतात त्याला, भविष्यातली ज्या पण गोष्टी मला हँडल करायच्या आहेत लिटरली त्यांचा मला विचार करायची गरज नाही आहे. आणि त्याच टायमिंगला ही गोष्ट हिट झाली की लिटरली मी सध्या गेल्या काही दिवसांपासून, जेव्हापासून ही जी डेडलाईन एक प्रकारे मी स्वतःला दिलेली आहे की ठरवलेली आहे, आणि जेव्हापासून जाणवते की आपल्याला जरा 6-7 दिवस झालेले आहेत हा महिना सुरू होऊन, आणि ह्या महिन्याच्या एंडपर्यंत ही गोष्ट घडणं पॉसिबल नाही आहे एक प्रकारे. तर गेल्या काही दिवसांपासून, 1-2 दिवसांपासून मी एक प्रकारे ह्या गोष्टींचा विचार करतो आहे की कोणती गोष्ट किती पटकन उरकायची, लवकरात लवकर झाली पाहिजे, अजून आपल्याला काय काय करायचं आहे लिटरली ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या प्रोसेसमध्ये मी एक प्रकारे फ्युचर थिंकिंग करत होतो, म्हणजे भविष्यात, म्हणजे आज ही गोष्ट मी उरकलेली, उद्या मला ती गोष्ट करायची, परवा ती गोष्ट करायची, त्याच्यानंतर अजून भरपूर गोष्टी आहे. आणि लिटरली जेव्हा कळतं की आपण एक अशा ॲडव्हेंचरवरती आहे, आणि ॲडव्हेंचर लिटरली हे संपतच नाही आहे, आणि आपल्याला प्रत्येक पावलावर म्हणा किंवा प्रत्येक दिवसाला एक नवीन चॅलेंज भेटतं आहे, किंवा एक नवीन डोमेनमध्ये जाऊन आपण नवीन ठिकाणी लढतो आहे. आणि लिटरली आपल्याला जो ॲक्च्युली काय म्हणता येईल त्याला, डेस्टिनेशनवर पोचायचं होतं ते लिटरली आपल्यापासून भरपूर लांब आहे. आणि जेव्हा काय म्हणतात त्याला, जर्नी थकवणारी असते, खूपच मोठी असते लिटरली, तेव्हा प्रश्न पडतो की आपण ह्या प्रवासावर का निघालो आहे. एकूणच तो सफर जो असतो तो हिंदीमधला राहत नाही, तो इंग्लिशमधला सफर होऊन जातो. सो तर इव्हेंच्युअली जेव्हा ही गोष्ट मला हिट झाली की आपण फ्युचरमध्ये थिंक करतो आहे, आणि लिटरली मी माझ्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी हा एक नियम बनवला होता की आत्ता जी गोष्ट करतो आहे त्या गोष्टीचाच विचार करायचा. लिटरली थोडाफार तो भविष्यातल्या गोष्टींचा विचार करू शकतो, पण असं काय म्हणतात त्याला, आत्ता ह्या क्षणी तू एक गोष्ट करायची आहे, करतो आहे, आणि ती करता करता तू भविष्यातल्या बाकीच्या गोष्टींचा विचार करतो आहे, तर तसं पॉसिबल नाही करायचं एक प्रकारे. एकूणच ती गोष्ट करायची नाही, फ्युचर थिंकिंग नाही करायची. आत्ता जर एखादी गोष्ट, जर मी आता हेडरचा जो कोड लिहित होतो, म्हणजे संध्याकाळी लिहायला घेतला शेवटला, तर तोच कोड एक प्रकारे अजून आपल्याला काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये काय इंटिग्रेशन करता येईल किंवा नवीन काय टाकता येईल किंवा आपल्याला त्या गोष्टीला एक्सप्लोअर कसं करता येईल, एकूणच त्या पॉईंटला त्या क्षणी एक्सप्लोअर कर एक प्रकारे, ती गोष्ट जगून घेत किंवा त्या गोष्टी पूर्ण फोकस कर.
हां, मे बी आपल्याला उद्या भरपूर काही गोष्टी हँडल करायच्या आहेत, भविष्यात अजून भरपूर काही गोष्टी हँडल करायचे, तर त्या गोष्टी भविष्यातल्या भविष्यात बघू एक प्रकारे अशा टाईपमध्ये. एकूणच उद्याचा विचार नाही करायचा, फ्युचरमध्ये विचार नाही करायचा. कारण की लिटरली आपण प्लॅन बनवत राहतो की ही गोष्ट करूया, ती गोष्ट करूया, ती गोष्ट करूया, आणि लिटरली जेव्हा जाणवते की आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या कधी संपणारच नाही आहेत, तेव्हा त्या गोष्टी करण्यातला इंटरेस्ट अख्खा निघून जातो. आणि ही गोष्ट मला काही दिवसांपूर्वी रिअलाईज झाली होती. सो मी एकूणच गेल्या काही दिवसांपासून म्हणजे मध्ये भरपूर काही दिवसासाठी मी फ्युचर थिंकिंग करणं थांबवलं होतं. एकूणच सध्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे त्याचा विचार करायचा, उद्याचा विचार उद्या करता येईल किंवा भविष्यातला विचार भविष्यात करता येईल अशा टाईपमध्ये. आणि जेव्हा असं मी करतो एक प्रकारे, जेव्हाचा विचार जेव्हा केला करतो एक प्रकारे, तर त्या टायमिंगला सध्या असं जास्त विचार करायला नसतं किंवा जास्त गोष्टींचा त्रास करून घेण्यासारख्या गोष्टी नसतातच एक प्रकारे. आणि लिटरली असं ही गोष्ट जगताना असं वाटतं की आपण एक प्रकारे प्रेझेंटमध्ये जगतो आहे. आणि लिटरली जेव्हा आपण प्रेझेंटमध्ये जगत असतो तेव्हा भरपूर गोष्टींचा त्रास जो असतो ना तो एकदम निम्न होतो, म्हणजे कमी होऊन जातो. आपल्याला भरपूर गोष्टींचा त्रास होत नाही, मानसिक म्हणा किंवा कोणत्याही प्रकारे. सो या, तर दिस इज द थिंग. तर गेल्या काही दिवसामध्ये 1-2 दिवसामध्ये जो काही मानसिक त्रास झाला मला किंवा एक प्रकारे कन्फ्युजन झालं की मी एक प्रकारे प्रॉपर असे डिसिजन नाही घेते किंवा तशाच टाईपमध्ये, तर ह्या गोष्टींच्या मागं हे एक सर्वात मोठं कारण होतं की मी फ्युचरमध्ये थिंक करत होतो. आणि कदाचित आता ही गोष्ट जेव्हा मला जाणवली तर उद्यापासून किंवा आत्तापासून मी ही गोष्ट कमीत कमी प्रमाणात करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की लिटरली आपण भविष्यात विचार करणं थांबवू शकत नाही, पण या ते प्रमाण तर आपण नक्कीच कमी करू शकतो. सो यस, दिस इज द बेसिकली पॉईंट. तर आजचा व्हिडिओ आत्ताच मी सध्या संपवतो आहे. तर ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय, सी यू सून.